अंमलबजावणी करावी? प्रत्येक म्हणजे यातून एक महाराष्ट्रात पुन्हा एकदा आरक्षणावरून संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. जातीपातीमध्ये प्रत्येक जातीमध्ये या उपवर्गीकरणासंदर्भामध्ये वेगवेगळे विचार आहेत, वेगवेगळे त्यांचे मतप्रवाह आहेत. सर्वांना एकत्रितपणे आणून निर्णय योग्य की अयोग्य यावर चर्चा झाली पाहिजे. त्याच्यामध्ये कुणावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ज्या काही आक्षेप काही लोकांनी नोंदवले त्याची सुनावणी झाली पाहिजे आणि नंतरच तो निर्णय जाहीर केला पाहिजे. कारण की कुणावरही अन्याय न होता जर हे बदर समितीचा अहवाल आपण जर स्वीकारला, सगळ्याचे शंकेचं निरसन केल्यानंतर तर त्याला अर्थ प्राप्त होईल. नसता जाती जातीमध्ये भांडणं हे जरूर लागतील. मग या जातीला प्राधान्य त्या जातीला कमजोर असं कुठेही जर झालं तर त्याचा उद्रेक निश्चित होतो. म्हणून सरकार गांभीर्याने त्या बदर समितीच्या अहवालाकडे पाहत आहे. परत एकदा विधान परिषदेच्या 16 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली. 16 जागांची निवडणूक आता जाहीर झाली, पुढच्या महिन्यामध्ये ती होईल आणि याच्यामध्ये कोठ्याप्रमाणे कोण किती लोक जातील या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा निश्चित होणार आहे. निवडणूक लागली, आता पाहूया कोण कोण त्याच्यात जात आहे. मागच्या निवडणुकीमध्ये बऱ्याच नाराजांना संधी मिळाली नव्हती, ठाण्यामध्ये पण पक्ष प्रवेश झाले. गुड न्यूज आहे त्यांच्यासाठी? नाही, तसं नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा निर्णय हे पक्षाचे प्रमुख नेते जे आहेत, मग देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, सुनेत्रा पवार वहिनी असतील, हे लोक निर्णय घेतील. याच्यावर खालच्या लेवलला कोणतीही चर्चा झालेली नाही. आणि यापूर्वी बरेच काही मोठे पक्ष प्रवेश किंवा करेक्ट कार्यक्रम होतील असं वाटतंय. निश्चित काही लोकांना संधी ही द्यावी लागते. इतक्या मोठ्या पक्ष सोडून एखादा मोठा नेता जेव्हा इकडच्या तिकडे जात असतो त्या टायमाला त्यांच्या सुद्धा अपेक्षा असणं काही गैर नाहीये आणि त्याचा निर्णय सुद्धा पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. एक स्पेसिफिक प्रश्न, आनंद परांजपे यांनी आताच पक्ष प्रवेश केलेला आहे 2 दिवसापूर्वी, तर त्यांना यामध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे का? नाही, याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील. आनंद परांजपेला द्यायचं किंवा आणखी कुणाला द्यायचं या बाबतीमध्ये आम्हाला कोणत्याही सूचना नाही किंवा आम्हाला त्याची माहिती सुद्धा नाही.